सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स 12th सायन्समध्ये रोटेशनल डायनॅमिक्समध्ये ह्या दोन्ही संज्ञांचा उल्लेख आलेला आहे. मात्र तुम्ही जर पाहता तर ह्या दोन्ही संज्ञांचे जे फॉर्म्युला आहेत ते सेम आहेत. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे mv²/r आणि तुम्ही पाहता की सेंट्रिफ्युगल याचासुद्धा फॉर्म्युला mv²/r हाच आहे. त्यामुळं आपल्याला ज्यावेळेस आपण इक्वेशन शिकणार आहे, उदाहरणार्थ बँकिंग रोड वगैरे ज्या ठिकाणी सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्टिवेट होतं, सेंट्रिपिटल फोर्स ॲक्टिवेट होतं, त्यावेळेस आपण ज्यावेळेस फॉर्म्युला mv²/r हा घेईल त्यावेळेस जरी आपण सेंट्रिफ्युगल फोर्सचा जरी उल्लेख करून हा फॉर्म्युला घेतला तरीही तो योग्यच आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं की सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे टुवर्ड सेंटर म्हणजे केंद्राकडे ते आकर्षतं म्हणजे वस्तूला खेचतं आणि सेंट्रिफ्युगल म्हणजे अवे फ्रॉम द सेंटरच्या बाहेरच्या दिसणारी जे की इमॅजिनरी फोर्स आहे. ह्याच्यामधला आपण अर्थ पाहू. आता एफ सी म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आहे. इथं ह्या सेंट्रिपिटल फोर्सच्या संदर्भात बोलायचं झालं तर एम म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टचं मास. व्ही म्हणजे काय, व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट, व्हेलॉसिटी. आणि आर म्हणजे रेडियस ऑफ द सर्क्युलर पाथ. सेम याच्यासाठी हे तसंच आहे. फक्त सेंट्रिफ्युगल फोर्ससाठी इथं FCF आपण लिहिलेलं आहे आणि इथं फक्त FC लिहिलेलं आहे, mv²/r. तर याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नये. फक्त जर तुम्हाला व्याख्या वगैरे विचारली तर फक्त व्याख्यामध्ये हे दोन शब्द महत्त्वाचे असतील. सेंट्रिपिटल म्हणजे टुवर्ड सेंटर आणि सेंट्रिफ्युगल म्हणजे अवे फ्रॉम द सेंटर, जो फोर्स ॲक्ट होतो तो. आणि दोघांचाही फॉर्म्युला mv²/r, mv²/m म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट आणि आर म्हणजे रेडियस. बिकॉज दिस बल, हे जे बल आहे ते सेंटरशी संबंध असतो, त्यामुळे आर म्हणजे रेडियस, सेंटर टू त्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स.